इला फाउंडेशन ही एक निसर्ग शिक्षण आणि संवर्धनासाठी वाहिलेली धर्मादाय संस्था असून फाउंडेशनचा मुख्य उद्देश शिक्षणाद्वारे निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी फाउंडेशन शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करत असून वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इला फाउंडेशन पक्ष्यांना रिंग लावण्याचे सुद्धा काम करते. या रिंगच्या माध्यमातून त्या पक्ष्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्यास मदत होते. इला फाउंडेशनने पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात पिंगोरी या गावात इला हॅबिटॅट नावाने एक सेंटर उभारले असून तेथे रेस्क्यू केलेल्या वन्यजीवांसाठी मेडिकल ट्रीटमेंट देण्यात येते. सोबतच इला फाउंडेशनने घुबडांना वाचवण्याची मोठी मोहीम हाती घेतली असून भारतातील पहिला घुबड महोत्सव त्यांनी या ठिकाणी सुरू केला. हा महोत्सव दरवर्षी सलग 3 दिवस घेण्यात येतो. या महोत्सवामध्ये शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थी हे नाटक, नृत्य, चित्रकला, गाणी, निबंध आणि कवितांद्वारे घुबडांप्रती आपलं प्रेम आणि माहिती प्रसारित करतात. डॉक्टर सतीश पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने घुबड संवर्धनासाठी सुरू केलेल्या मोहिमेला आता यश मिळताना दिसतंय. इला फाउंडेशनतर्फे जे अनेक वैज्ञानिक प्रकल्प चालतात, संशोधकीय गोष्टी चालतात, त्याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा मगाशी आपण स्पष्ट केला की लोकसंस्कृती, लोकवाङ्मय किंवा एकूण सगळ्या जुन्या वाङ्मयातून येणाऱ्या गोष्टी, मग ते प्रादेशिक वाङ्मय असेल किंवा संस्कृत भाषेसारखी प्राचीन भाषा असेल, तर यातून येणारं जे सगळं ज्ञान आहे जे निसर्गपूरक आहे आणि आत्ताच्या पिढीला काय, येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन माणसाला राहायचं आहे, हा संदेश देण्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्यासाठीचं डॉक्युमेंटेशन इला फाउंडेशनतर्फे आम्ही इथे करतो आहे. त्यासाठी आमचं जे ग्रामीण केंद्र आहे इला हॅबिटॅट, तिथे हे प्रकल्प चालू आहेत. पुण्यातून वेगळे रिसर्च प्रोजेक्ट्स चालू असतात आणि या ग्रामीण भागामध्ये काम करताना आसपासच्या जी सगळी आमची मित्रमंडळी आहेत, मग त्याच्यापैकी काही धनगर लोक आहेत, काही रामोशी लोक आहेत, प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे असतात आणि व्यवसायानुसार त्यांच्याकडे आलेलं पिढीचं ज्ञानही वेगळं असतं. तर त्याच्यामुळे त्या ज्ञानातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची नोंद होणं हे खूप गरजेचं आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक वृद्ध होत जाणाऱ्या पिढीबरोबर हे ज्ञानसुद्धा संपून जातं. तर त्याच्यामुळे हे सगळं डॉक्युमेंटेशन करणं हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहेच आहे. त्याच्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानातून मिळणारी जी तत्त्वं आहेत त्यांना धरून आपण निसर्गासाठी काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो किंवा निसर्ग वाचवण्यासाठी काय करू शकतो याचे एज्युकेशन प्रोजेक्ट्स आम्ही इथे घेत असतो, वेगळे वेगळे वर्कशॉप्स घेत असतो. अनेक प्रकारची माणसं त्यामुळे कामाशी जोडली जातात. आणि एक यातला महत्त्वाचा पैलू असा की ग्रामीण संस्कृतीशी निगडीत ज्या जुन्या वस्तू होत्या त्यांचं एक संग्रहालय आम्ही आता नजीकच्या काळामध्ये उभं करणार आहे. आणि मग या संग्रहालयामध्ये अगदी 200-300 वर्षांपूर्वीचे सोरे कसे होते किंवा स्वयंपाकघरातले रवी किंवा अन्य भांडी कशी होती आणि ह्या सगळ्या उपकरणांमध्ये विविध ठिकाणी प्राणी पक्षीसुद्धा कसे त्याच्यामध्ये लाकडामध्ये कोरले गेलेले, दगडामध्ये कोरले गेलेले आहेत, ह्या दृष्टीने आम्ही या ग्रामीण संस्कृतीचं एक म्युझियम इथे बांधणार आहोत. त्यासाठी गोळा केलेल्या वस्तू आता बऱ्याचशा आमच्या संग्रहात आहेत आणि ज्या लोकांना या संग्रहालयामध्ये वस्तू आणून देण्याची इच्छा असेल तर तसंही आम्ही जरूर त्यांना आवाहन करतो की ज्या गोष्टी आता तुमच्या वापरात नाहीत पण तुमच्या घरी त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत आणि तुमच्यासह इतर अनेक जणांना त्या वस्तू कळाव्यात, दिसाव्यात, त्यांचा पूर्वी वापर कसा होता हे कळावं, हा या सगळ्या म्युझियमचा उद्देश असेल. आणि आणखीनही जे निसर्गाला धरून संस्कृतीबरोबर विज्ञानाला बरोबर घेऊन जे जे आमचे प्रोजेक्ट्स चालतात त्याच्याबद्दल डॉक्टर सतीश पांडेही तुमच्याशी बोलतील. आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठी की विविध प्रकारचे लोक हे निसर्ग वाचवण्याच्या गोष्टीत सामील व्हावेत याच्यासाठी आम्ही साखर ऊस तोडणी कामगार जे असतात त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधतो. दरवर्षी आम्ही हे उपक्रम हातात घेतो. जेव्हा हे ऊस तोडणी कामगार येतात तेव्हा त्यांच्या पालांवर जाऊन
आम्ही त्यांच्या आसपासचा जो निसर्ग आहे आणि खास करून ऊस तोडताना ज्या प्राणी किंवा पक्ष्यांबरोबर त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो, मग अशा वेळी अशा प्राणी पक्ष्यांना बंदिस्त करण्याऐवजी किंवा हाकलून लावण्याऐवजी जर एखादं अनाथ पिल्लू असेल किंवा जखमी पिल्लू असेल तर ते आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या. कारण इला फाउंडेशनचे जे वाईल्ड लाईफ सेंटर आहे ते वन विभागाशी संलग्न असं केंद्र आहे. त्यामुळे या अनाथ किंवा जखमी प्राणी पक्ष्यांची काळजी घेऊन त्यांना बरं करून आम्ही त्यांना रिवाइल्ड करत असतो. मग हे ज्ञान आम्ही ऊसतोडणी कामगारांपर्यंत पोचवतो, त्यांच्या मुलांपर्यंत पोचवतो. ऊस तोडणी कामगार का, म्हणजे ऊस तोडणी कामगार इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कामगार आहेत, तर ऊस तोडणी का? तर आज अशी परिस्थिती आहे की आपला जो अधिवास आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट करतो आहे, जंगलं तोडतो आहे, झाडं तोडतो आहे. त्यामुळे होतं आहे काय की, आणि शेती एकेकाळी, आता थंडीचे दिवस आहेत तेव्हा हरभरा लावायचे लोक, जास्त गाजरं लावायचे किंवा काही डाळींचे प्रकार लावायचे, कांद्याच्या पाती लावायचे. आज मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी कमी होऊन ऊसच लावला जातो. आणि ऊस तुम्हाला माहिती आहे की अतिशय गर्द असं पीक आहे. त्यामुळे इट इज परसिव्ड ॲज अ फॉरेस्ट बाय दिस स्मॉल ॲनिमल्स. मग त्याच्यामध्ये हायना म्हणजे तरस आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे. तर हे जे प्राणी आहेत यांना हे जंगल वाटतं. आणि बिबटे आहे, तर ह्या जंगलामध्ये आता जंगलं नाही बाहेरची राहिलेली, तर त्यांना हे ऊस हा जंगल वाटतं. आणि दिस इज अ मॅनमेड हॅबिटॅट विच हॅज बीन क्रिएटेड. आणि त्याच्यामध्ये माणूस पण जाऊ शकत नाही एकदा ऊस मोठा झाला काय, कारण त्याची पानं आपल्याला कापतात, आत घुसणं शक्य नाही. पाणी द्यायला शेतकरी आज जाऊ शकत नाही, पाट करून ठेवलेले असतं, त्याच्यातनं पाणी जातं. तर त्या हॅबिटॅट्समध्ये ते ऊस तोडणी कामगार जेव्हा ते तोडतात तेव्हा त्यावेळेला त्यांची पिल्लं सापडतात ह्या प्राण्यांची वेगळ्या वेगळ्या. मग त्याच्यात हे लांडगे असतील, बिबटे असेल, तरस असेल, कोल्हा असेल, यांची पिल्लं, ससे असतात त्यांची पिल्लं असतात, दूध मांजरांची पिल्लं असतात पुष्कळ वेळेला, रान मांजरांची पिल्लं सापडतात, मुंगुसांची पिल्लं सापडतात. आणि ही सगळी ह्या लोकांना सापडतात. आणि हे मंडळी पुष्कळशी गरीब असते, खूपशे लोक सुशिक्षितच नसतात, म्हणजे काहीच शिक्षण नसतं, आणि अक्षरशः अंगावरती पांघरायला कपडे नाही. थंडीच्या दिवसामध्ये लहान मुलं उघडी नागडी कुडकुडत बसलेली असतात. आणि अशा सिच्युएशनमध्ये दिवसभर जे माणसं ऊस तोडून आलेली आहेत आपल्या पालावर, त्या लोकांचं अटेन्शन तुम्हाला ॲट्रॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा एक विषय सांगायचा आहे ज्याच्याशी त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे. तर दिस इज अ बिग चॅलेंज. तर त्यासाठी मग तुम्हाला जाऊन मग त्यांच्या वेळेनुसार जावं लागतं. मग जेव्हा ते लोक घरी येतात तेव्हा संध्याकाळचे 7 वाजलेले असतात. अनेक लोकांना त्याच्यात व्यसनं असतात. तर व्यसनाधीन व्हायच्या आधी आणि काम करून आल्यानंतर जेवायच्या मधल्या सुट्टीमध्ये 1-1.5-2 तासाच्या वेळामध्ये मग आमच्या गाड्या घेऊन जातो. अशा ठिकाणी त्यांचे पाल असतात की जिथे वीज नाही आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही ते UPS बरोबर घेऊन जातो. जाताना आमचे कॉम्प्युटर्स घेऊन जातो, आमची गाडी घेऊन जातो. त्या गाडीला स्क्रीन असतो, त्या UPSवरनं कॉम्प्युटरवरनं हे घेऊन त्या स्क्रीनवरती आम्ही सगळं प्रोजेक्ट करतो. आणि तिथे ॲक्च्युली जसा आपण एखाद्या अद्ययावत थिएटरमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतो तसं आम्ही उसाच्या शेतांमध्ये करतो रात्री. हे सिनेमा बघितल्यासारखं वाटल्यामुळे ते अनेक लोक तिथे येऊन बसतात. मग त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या, मग त्यांना एवढं सांगून चालत नाही. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. त्या मुलांना आपण खाऊ देतो, मग त्यांना अतिशय जर ती लहान मुलं असतील तर त्यांना स्वेटर्स देतो. तर त्याच्यासाठी आपल्या समाजातले कितीतरी चांगले लोक आपल्याला मदत करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करता, आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण म्हटलं की बाबा लोकवाङ्मयातील, लोकसंस्कृतीमधील कन्झर्वेशन एथिक्स जपायचेत, त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. पण हे डॉक्युमेंटेशन होऊन शेवटी ॲक्च्युअल कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. आज एक असं वाक्य आहे की आज स्पीसीज म्हणजे ज्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत ह्या मोठ्या वेगाने नष्ट होत आहेत, पण त्यापेक्षा अधिक वेगाने त्या प्राण्यांना जपण्याचं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, जे पारंपरिक विजडम आहे, ते त्याच्यापेक्षा अधिक वेगाने झपाट्याने नष्ट होत चाललेले. त्यामुळे आज एक्झिस्टिंग जे आपलं अप्रोच आहे त्याच्याने काही वाचणार नाही हे आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आपल्या कल्चरचा जर आपण धागा घेतला आणि तो कल्चरचा धागा घेतला, त्याच्याबरोबर दुसरा धागा तुम्हाला विणायचा आहे तो शास्त्रीय ज्ञानाचा, म्हणजे सायन्स आणि कल्चर, हे दोन धागे एकमेकांशी विणल्यानंतर तिसरा एक सगळ्यात महत्त्वाचा धागा त्याच्यामध्ये विणायला लागतो, तो आहे हेल्थ केअर. आणि हेल्थ केअर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आज आपल्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये आम्ही बघतो की देर आर स्मॉल लँड होल्डिंग्स. म्हणजे पूर्वी एका फॅमिलीकडे समजा 5 एकरचं जागा असेल, आज तिसऱ्या पिढीकडे त्या एका फॅमिलीमध्ये 40 मेंबर झालेले असतात. तर तो एक छोटासा 5 एकरचा तुकडा 30 लोकांमध्ये डिवाईड झालेला असतो. त्यामुळे प्रत्येकाकडे छोटी छोटी जागा आलेली असते. तर आज अशी परिस्थिती आहे आपल्याकडे की गांधीयन फिलॉसॉफी जी होती की त्याच्यामध्ये होतं की बाबा रुरल सेल्फ सफिशियन्सी असायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकजण आपापलं कमावून खातो ही परिस्थिती आहे. पण जेव्हा एखादी हेल्थची, आरोग्याची प्रॉब्लेम निर्माण होतो, आजारपण येतं, तेव्हा खिशातून काढून पैसे देण्याच्यासाठी पैसे नसतात आपल्या लोकांकडे. तर हा आस्पेक्ट जर आहे तर हा इतका महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जर हेल्थ म्हणजे, आणि हेल्थ आपण कशाला म्हणतो की आरोग्य जे आहे हे फक्त शारीरिक आरोग्य नाही, तर शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य या तिघांचा जेव्हा मेळ येतो तेव्हा त्याला खरा आरोग्य अतिशय सुदृढ असा आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो. आणि अनलेस यू गॉट अ हेल्दी इंडिव्हिज्युअल यू कॅनॉट हॅव अ हेल्दी एन्व्हायरमेंट. हा गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आज इला फाउंडेशनच्या तर्फे आम्ही ग्रामीण आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे आणि हे अत्यल्प दरात आहे. सो इट्स अ चॅरिटेबल थिंग. तर त्या आरोग्य केंद्राला खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, याचा मला आनंद वाटतो. आणि ह्या आरोग्य केंद्रामुळे होतं आहे काय की ह्या गावांमधली छोट्या छोट्या वस्त्यांमधली आज आमच्याकडे 140पेक्षा जास्त खेड्यांमधले लोक इथे येऊन हे घेतात. म्हणजे आम्ही जेव्हा हे चालू केलं इतक्या रिमोट एरियामध्ये, आणि चालू करण्याचा उद्देश असा होता की इथे डॉक्टरच नाही आहे. पिंगोरी गावामध्ये डॉक्टरच नव्हता. म्हणजे डॉक्टर नाही म्हटल्यानंतर तिथे मेडिकल स्टोअर पण नाही, काहीच नाही. त्यामुळे काही आजारपण आलं की लोकांना किती दूर जावं लागायचं. म्हणून आम्ही इथे चालू केलं. आम्हाला तेव्हा वाटलं की इथे काय होईल. आज 140पेक्षा जास्त गावांमधले लोक इथे येत आहेत. आणि आमच्याकडे दरवेळेला जवळजवळ सांगायला खरं म्हणजे वाईट वाटतं, पण 100-150 लोकांचा सारखा बॅकलॉग असतो की बाबा तो आम्हाला क्लिअरच करता येत नाही, कारण की दररोज आम्ही इथे येऊन काम करू शकत नाही. तर ते हळूहळू आम्ही करणार आहे. पण त्याच्यातनं होतं आहे काय की ग्रामीण लोकांची कनेक्टिव्हिटी खूप वाढली आहे. आणि कन्झर्वेशन करण्यातलं जे बेसिक प्रिन्सिपल ते असं आहे की सायन्स, कल्चर, की तो कल्चर जे आहे ते हृदयात जातं, सायन्स जे आहे ते माइंडमध्ये जातं, आणि मग आरोग्य जे आहे त्याच्याने माणसाच्या अख्ख्या कम्युनिटी अट्रॅक्ट होते. आणि मग पब्लिक पार्टिसिपेशनच्या शिवाय कुठलाही कन्झर्वेशन प्रोजेक्ट होत नाही. त्या दृष्टीने मग आम्ही हा विचार केला की हे आरोग्य केंद्रसुद्धा असायला पाहिजे आणि लोकांची गरज पण हे व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आज माणसांना बोलता येतं. आज प्राणी आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष वाढतो आहे. म्हणजे आज मॅन ॲनिमल इंटरॅक्शन्स आम्ही म्हणतो त्याला, कॉन्फ्लिक्ट्सच म्हणायला पाहिजे असं नाही आहे. कारण की कन्फ्लिक्ट आपल्या दृष्टीने आहे, प्राण्याच्या दृष्टीने कुठे कन्फ्लिक्ट आहे. कॉन्फ्लिक्ट आपण निर्माण करतो आहे, त्यांच्या दृष्टीने इन्व्हेजन आहे ॲक्च्युली. त्यामुळे हे जे इंटरॅक्शन्स आहे याच्यामध्ये कोण कोणाच्या परिसरात घुसला हा प्रश्न जरी वेगळा असला तरी सत्य परिस्थिती नेहमी एक असते की प्राण्यांना आपलं आरोग्य गमवावं लागतं. ऑलवेज द वाईल्ड लाईफ इज ॲट अ रिसिविंग एंड. त्यामुळे मग आमच्याकडे अनेक इथले जे स्थानिक स्पीसीज आहेत, चिंकारा असेल, चौसिंगा असेल, मग त्याच्यामध्ये लांडगे असतील, कोल्हे असतील, खोकड असेल, सिव्हेट कॅट्स म्हणजे उदमांजरं असतील, मुंगूस असेल, रानमांजरं असतील, पक्षी किती प्रकारचे, गरुडांपासून घोबडांपासून कितीतरी पक्षी येतात. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्यांना कोणाला बोलता येत नाही.
पण हे इंज्युअर झालेले असतात, ते घायाळ झालेले असतात, त्यांना हलता येत नाही, बोलता येत नाही, अत्यंत पेन असतं. तर ह्या सगळ्या लोकांच्या, ह्या प्राण्यांच्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये भूतदया ही मूलभूत मानली गेलेली आहे. आणि माणूस हा पृथ्वीचा स्वामी नाही आहे, हा घटक आहे. तर मग आपण आपल्या बांधवांसाठी, तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, तर ही जी सोयरीक आहे, ह्या सोयऱ्यांना सुद्धा आपल्याला जपायला पाहिजे. ह्या दृष्टीने आज आपण विलू पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ देखील इथं चालू. प्राण्यांचं आरोग्य आणि आदिवासांचं आरोग्य हे एकमेकांपासून वेगळं नाही, ते एकमेकांशी निगडीत आहे. आणि त्याचं अतिशय साधं उदाहरण सांगायचं झालं तर चिकनगुनिया आहे, डेंगी आहे, मलेरिया आहे. हे सगळी नावं आज मीडियामुळे म्हणा किंवा प्रत्येक घराघरामध्ये हा रोग पोचल्यामुळे म्हणा सगळ्यांना माहिती आहे. आणि अगदी गेले 2 वर्ष तर ज्यांनी सगळ्यात मोठा धुमाकूळ घातला जगभर, तो कोविड हा पूर्ण प्राणीजन्य आजार आहे, म्हणजे हा झुनोटिक डिसीज आहे. ह्यामुळे आज वन हेल्थ हा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारने केलेला आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की किती म्हणजे गेले 4 वर्षांपासून आज आपल्या इला हॅबिटॅट या सेंटरमध्ये भारतातली अशी फार कमी किंवा तुरळक उदाहरणं असतील की जिथे आज आपल्याला माणसांचा दवाखाना आहे, प्राण्यांचा दवाखाना आहे आणि वन्य प्राण्यांच्यासाठीचा दवाखाना, हा फक्त वन्य प्राण्यांचा दवाखाना आहे. आणि नेचर कन्झर्वेशनबद्दलची शिकवण, रिसर्च हा पण इथे होतो आहे. आणि मग कल्चर कनेक्ट कसा, तर जेव्हा आपण समजा व्हल्चर्स म्हणजे गिधाडं संपत आली, नष्ट होत आली, तर गिधाडांचं संवर्धन चालू केलं तेव्हा लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो. त्यामुळे गिधाडं काय महत्त्वाची आहेत, आजपर्यंत सायंटिफिक कम्युनिटीनेच गिधाडांकडे बघितलं नाही. म्हणजे त्यांची ब्रीडिंग बायोलॉजी काय आहे तिथपासून आम्हाला स्टडी करावा लागला, तो आम्ही केला, त्याचे पेपर्स पब्लिश केले. पण लोकांचं मग त्याच्यामध्ये अट्रॅक्शन करण्यासाठी मग कोण कामाला आलं, जटायू कामाला आलं. ज्या जटायूनी रावणाने जेव्हा सीतामाईला पळवून नेताना अडवलं होतं रावणाला आणि स्वतःचा जीव दिला, आत्मसमर्पण केलं, तो जटायू हा गिधाड होता. असं जेव्हा आम्ही त्या शाळेमधला आणि गावांमधल्या लोकांना सांगतो तेव्हा ते एकजुटीने पुढे येऊन आपल्याला मदत करतात. स्वामी विवेकानंद काय म्हणले होते की भारत देश हा, या देशाचा आत्मा हा रिलिजन आहे. तर हा जो कल्चर आहे, हा कल्चर कनेक्ट करण्यासाठी एथनो बायोलॉजीचं नॉलेज माझ्या मते फार महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
एथनोबायोलॉजीचा आस्पेक्ट आहे हा केवळ लिखित साहित्यापुरता आहे असं नाही आहे. म्हणजे आता ऊसतोडणी कामगारांच्या पालांवर सुद्धा आम्ही जातो. तर जेव्हा मी पण अनेकदा जात असते आमच्या व्हॉलेंटियर्स बरोबर, तर तिथेही असं आता डॉक्टरांनी जे स्पष्ट केलं की ती जी रात्री जेवणाच्या आधीची कामावून आलेल्याच्या मधला 1.5 तास आम्हाला गाठायला लागतो. पण तिथे सुद्धा माझ्या असं लक्षात येतं की ज्या महिला आहेत तर त्या त्यांच्या पालाबाहेर भाकरी थापत थापत आम्ही काय काय सांगतोय, आम्ही काय काय दाखवतोय आणि इतकं लक्ष देऊन त्या बारकाईने ऐकत असतात. नंतर त्या जाणीवपूर्वक प्रश्न विचारतात आणि जर मुलांना अर्थात आम्ही खाऊ देतो आणि स्वेटरही देतो, त्यामुळे मुलं बसलेलीच असतात. पण ह्या बायकासुद्धा जर कोणी 2-4 मुलं दंगा करत असतील तर त्या त्यांना दटावून ऐकायला लावतात की आपल्या उपयोगाचं हे काहीतरी सांगतायत. कारण आम्ही त्यांना आमच्या ग्रामीण दवाखान्याचं पण सांगतो की तुम्हाला पण जर काही तब्येतीला झालं तर अगदी नाममात्र दरामध्ये तुम्हाला इथे औषधोपचार करून मिळतील, सल्ला मिळेल. तर त्यामुळे मला पालांवरती सुद्धा हे लक्षात येतं की भलेही ती अशिक्षित असेल पण ती भाकरी थापत स्वयंपाक करत करत आमचं सगळं ऐकत असते आणि नंतर खूप जास्त प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये पण या महिला पुढे असतात. आणि आमचे जे इथे सहकारी आहेत, आता राहुल लोणकर आहे, आता राजकुमार पवार आहेत, आता ते ग्रामीण भागांमध्ये खूप फिरत असतात आणि ते जेव्हा जेव्हा फिरतात छोट्या छोट्या मंदिरांमध्ये जातात तेव्हा असं आमच्या लक्षात येतं की आता राहुल जातो कित्येक वेळेला अशा छोट्या छोट्या मंदिरांमध्ये त्याला इतके निसर्गाशी रिलेटेड सुंदर सुंदर स्कल्पचर्स दिसलेले आहेत, पेंटिंग्स दिसलेले आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन करतात. तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपला जो आत्मा आहे देशाचा हा आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे. आज नवीन जी काय लेटेस्ट जो फिगर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याच्यात 66% ऑफ द कंट्री इज स्टील रुरल. त्यामुळे ग्रामीण भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि या प्रत्येक आपल्या जुन्या संस्कृतीमध्ये पिढीजात आपले जे ॲन्सेस्टर्स होते, आपले जे पूर्वज होते, त्यांनी ह्या निसर्गाकडे नुसतं बघितलेलं नाही आहे तर त्याची रेखाटनं करून ठेवलेली आहेत, त्यांचे स्कल्पचर्स करून ठेवलेले आहेत, मूर्तिकाम करून ठेवलेले आहे. तर हे जेव्हा आपण जाऊन फक्त काय होतं की आपण मंदिरांमध्ये जातो ते धार्मिक गोष्टी बघून जातो, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये कन्झर्वेशन व्हॅल्यू किती आहे. आज जेव्हा तुम्ही एखादी योगिनी आहे त्या योगिनीचं जर वाहन जर हरिण म्हणून ठेवलेलं असेल तर त्या हरणाला मारताना माणूस 10 वेळा विचार करतो. आता मला सांगायला आनंद वाटतो की आपलं हे काम आहे हे बघितल्यानंतर बिश्नोई कम्युनिटी जी आपल्याला माहिती आहे, तर बिश्नोई कम्युनिटी ही ज्या कम्युनिटीने अमृतादेवीसारख्या त्यांच्या ज्या जुन्या बिश्नोई स्त्रिया होत्या त्यांनी आपलं आत्मसमर्पण करून टाकलेलं एक खेजरीचं झाड वाचावं म्हणून. म्हणजे म्हणजे शमीचं झाड. तर एक झाड वाचवण्याच्यासाठी आत्मसमर्पण करणारी कम्युनिटी भारतामध्ये माझ्या मते दुसरी नसेल. तर हे जी बिश्नोई कम्युनिटी आहे या बिश्नोई कम्युनिटीचे 10 बुजुर्ग लोक आमच्या इथे काही दिवसांपूर्वी आले होते इला फाउंडेशनला भेट द्यायला. आणि ते झाल्यानंतर आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं, कारण ते आले मग त्यांनी आमचं वाईल्ड लाईफ हॉस्पिटल बघितलं आणि तेव्हा ते इतकं प्रेमाने आम्हाला म्हटले की डॉक्टर साहेब तुम्हाला काहीही काम इथे असेल, कुठल्याही निसर्गाचं तुम्हाला प्रॉब्लेम आला, आम्हाला नुसती एक हाक मारा म्हटले, आमचे 1000 बिश्नोई इथे येऊन उभे राहतील. ही त्यांची कळकळ आहे निसर्गाबद्दलची आणि ती अशा जी पावती मिळते ती माझ्या मते फार महत्त्वाची आहे. आमच्या सगळे इथे काम करणारे जे मंडळी आहेत ते त्याच्यातले सगळे मंडळी त्या दिवशी हजर होते. आम्ही त्यांना विनंती केली की आपण 1 तासभर बोलाल का, तर ते 1 तासभर त्यांनी ह्याच हॉलमध्ये बसून सगळ्यांना आम्हाला माहिती दिली. आमच्या डोळ्यातनं घळघळा पाणी येत होतं. म्हणजे इतके हे कम्युनिटीचे लोक आहेत आणि ते अशा पद्धतीने येऊन आपण केलेल्या छोट्याशा कामाचं सुद्धा, म्हणजे हे लोक पिढ्यानपिढ्या आपली कामं करतायत आणि त्या लोकांकडे प्राण्यांना वाचवण्याच्यासाठी, प्राण्यांच्यावरती इलाज करण्याच्यासाठी जे पारंपरिक ज्ञान आहे ते म्हणे आम्ही तुम्हाला सहज सांगू म्हणे, कारण की तुम्ही आमच्यासारखंच काम करताय. आम्हाला वाटायचं की फक्त बिश्नोई लोकच काम करतायत पण तुम्ही तेच काम करताय, इतकं प्रांजळपणा त्यांच्यामध्ये आहे. तर हे नॉलेज शेअर करण्यामध्ये त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आम्हाला हे केलेलं विलिंगनेस दाखवलेलं आहे. आणि आता आम्ही तिथे जाऊ. तर अशा पद्धतीने आपल्याच देशामध्ये आपण जर काहीतरी छोटंसं काम करायला लागलो तर किती लोक त्याचं ॲप्रिसिएशन करतात, त्याच्याबद्दल आपल्याला किती त्याच्यातनं शिकता येतं. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अभिमान येऊच शकत नाही. मला आनंद ह्याचा वाटतो की निसर्ग संवर्धनाचं काम असेल किंवा हेल्थ म्हणजे आरोग्य सुधारण्याचं काम असेल, या दोन्ही कामांमध्ये
दोन गोष्टी असतात. एक म्हणजे निसर्ग संवर्धनाचं काम करताना निसर्ग किती अफाट आहे, किती उदात्त आहे, किती उन्नत आहे हे बघितल्यानंतर आपण किती छोट्या याची इमिजिएटली आपल्याला कल्पना येते. आणि दुसरी, जेव्हा आम्ही हेल्थबद्दल काम करतो आरोग्याचं, तेव्हा लाईफ किती फ्रेल आहे, आत्ता आहे आणि दुसऱ्या क्षणाला नाही आहे, हे मला वाटतं डॉक्टर कम्युनिटीशिवाय पेक्षा जास्त कुठलीच कम्युनिटी सांगू शकत नाही. कारण की आज समोर हसणारा माणूस दुसऱ्या सेकंदाला नसतो. त्याच्यामुळे लाईफला किती किती प्रचंड प्रमाणामध्ये आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे हे आपल्याला कळतं, कारण आपण लाईफ निर्माण नाही करू शकत. त्यामुळे हे जे दोन धागे आहेत माझ्या मते महत्त्वाचे, की निसर्ग आणि जीवन, या दोन धाग्यांना धरून जर आपण काही गोष्टी करायला लागल्या तर मला अगदी सातत्याने जाणवतं की समाज तुमच्याबरोबर राहतोच राहतो. त्यामुळे हे एक छोटंसं धागा समजून घेऊन एक समाजापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आऊल फेस्टिवल असेल की त्याच्यामध्ये एका आता या तिसऱ्या आऊल फेस्टिवलमध्ये आमच्याकडे जवळजवळ 16,000 मुलं 2 दिवसांमध्ये येऊन गेली. दिस इज समथिंग विच इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. आणि हे येते काय तर ती स्वतःहून येत आहेत, कारण की त्यांनी काढलेली चित्र आपण इथे मांडतो. त्याच्यातनं फायदा कोणाला होतो आहे? तर फायदा समाजाला होतो आहे, फायदा आऊल्सना होतो आहे. आपल्याला सुद्धा त्याच्यातनं आनंद मिळतो, कारण की समाजाचं लक्ष तुमच्याकडे येतं, आपल्या वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला पण फायदा होतो. तर अशा या सगळ्या छान छान गोष्टी आहेत. तर ह्याला काम करत राहायला पाहिजे. लाईफ इज टू शॉर्ट हे लक्षात आलं आहे, कारण की नॉलेज कुठल्याही डोमेनमधनं नॉलेजचा 1% भाग जरी डॉक्युमेंट करायला लागला तरी मला वाटतं पिढ्यानपिढ्या खर्च होतील आणि त्याच्यातलं फार कमी डॉक्युमेंट होईल. पण डॉक्युमेंट करणं ही गोष्ट झाली, पण ते आत्मसात करून त्यातलं काही जर आपण आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणू शकलो तरच मग हा निसर्ग अधिक चांगल्या पद्धतीने राहील असं मला पर्सनली वाटतं. अर्थातच याला सगळ्याला पूरक संस्कृती किंवा या सगळ्यातून येणाऱ्या माणसांच्या हृदयाला कनेक्ट करणारे हे धागे आहेत. आणि माणसाला नेहमी जे प्रिय वाटतं, जे जवळचं वाटतं ते माणूस प्रोटेक्ट करायला हात पटकन पुढे करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर या सगळ्या ज्ञानाच्या शाखा आहेत आणि या एकत्र आणून निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप व्हावा आणि निसर्गाची हानी कमीत कमी कशी होईल याच्याकडे माणसांनी जागरूकतेने बघावं. हे सगळं शिकवण्यासाठीच या गोष्टी उपयोगी पडतात. आणि याच्यासाठी मला वाटतं समाजाचं एक मोठं बांधिलकी पण अशी असते की हे जे नॉलेज आपण जतन करतो किंवा आपण हा काही रिसर्च करतो किंवा आपण काही सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी पण लागतो. तर तो जो निधी आहे तो आजपर्यंत तरी आम्हाला समाजातनं आपोआपच मिळालेला आहे. आणि आमची अशी एक म्हणजे अगदी 100% कन्व्हिक्शन आहे की हा अशाच पद्धतीने आता हे माध्यम आहे की ज्या माध्यमासमोर आज आपण बोलतो आहे की इट इज अ व्हेरी पॉवरफुल मीडिया. तर या मीडियाच्या थ्रू आता गेले 30 वर्ष आम्ही बोलतो आहे आणि मीडिया हॅज बीन अ व्हेरी पॉवरफुल टूल. तर त्याच्यामधनं आपण जे आपल्या मनातले विचार असतील, आपल्याला पुढची स्वप्न असतील, ती स्वप्न साकार करण्याच्यासाठी लोकांचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सहभाग आणि त्याच्यामध्ये मदत लागते. तर ती अशीच आपल्याला मिळत राहावी अशी मी लोकांना पण विनंती करीन. आणि जे काही आपल्याला छोटंसं काम करता येतं ते काम तिथेच आपल्याबरोबर न थांबता ते इन्स्टिट्यूशनलाइज होऊन ते आपल्यानंतरसुद्धा चालत राहायला पाहिजे अशा पद्धतीने आमचा हा इथे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आज नवीन नवीन लोकं पण जोडले जात आहेत आणि नवीन नवीन लोक नवीन नवीन आयडियाज घेऊन येत आहेत. आणि त्या दृष्टीने आज आता काही दिवसांपासून आमच्याकडे जर्मनीमधले एक शास्त्रज्ञ आलेले आहेत. तर तो आपल्या पुण्यातलाच एक मुलगा आहे तेजस. तर तो जर्मनीमध्ये पक्ष्यांबद्दल अभ्यास करायला गेला. तो मागच्या वर्षी आला, त्याला इतकं आवडलं इथे. यावर्षी तो त्याच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ऑर्निथॉलॉजीचे त्यांना घेऊन आला. सो नाव वी आर कोलॅबोरेटिंग विथ द जर्मन युनिव्हर्सिटी की आपल्याकडल्या ज्या नॉलेजमधल्या त्रुटी आहेत त्या त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करून आपण एकत्र आपल्याकडलं नॉलेज जगाच्या पातळीवर मांडलं तर अजून लोकांचं त्याच्याकडे अट्रॅक्शन होऊ शकतं. Namaskar, I'm Johannes Kamp. I'm Professor for Conservation Biology at the University of Münster in Göttingen in Germany. And yeah, it's a great pleasure to visit the ELA Foundation here. I've been here for a couple of days already and we are doing surveys on birds. I'm a researcher and we study the migration of birds, also how birds interact with people, land use effects on birds, and especially those birds that migrate on the Central Asian flyway between Kazakhstan and India, like for example the sociable lapwing.
And we have received great support here by the ELA Foundation, so a lot of logistical support, very tasty food have been catered here very well. And it has been a great pleasure here to discuss also plans for future collaboration and to develop new projects together about the birds here, but also about the people. And I'm very much looking forward to return here, maybe this year, maybe next year, to discuss more projects with Dr. Pandey and the ELA Foundation. And thank you very much for having me here. Thank you very much for taking care of us. And again, it has been a very great pleasure to be here at ELA Foundation. माझं नाव तेजस भागवत, मी पुण्याचाच आहे आणि सध्या मी युनिव्हर्सिटी ऑफ ग्योटिंगन नावाच्या विद्यापीठात माझी PhD करतो आहे आणि माझा विषय आहे स्थलांतरित पक्षी आणि त्यात पुन्हा मध्य आशिया आणि रशियामधनं जे स्थलांतरित पक्षी महाराष्ट्रात येतात किंवा पुण्याच्या आजूबाजूला येतात त्यावर आमचा अभ्यास आहे आणि त्या कामासाठी ELA फाउंडेशन गेले वर्षभर आमच्याबरोबर काम करतं आहे, जिथे या इथल्या परिसरामध्ये त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, घुबडांवर अभ्यास आहे आणि बाकीच्याच एकूण इथल्या वन्यजीवांवर अभ्यास आहे. तर त्यावर त्यांची नक्कीच आम्हाला गेली वर्षभर मदत होती आणि त्यांच्याबरोबर आशा आहे की पुढेही काम होत राहील आणि स्थलांतरित पक्ष्यांवरचं जे आत्तापर्यंत खूप कमी माहिती आपल्याला मध्य आशियाई उड्डाण मार्ग विशेषतः जो आहे सेंट्रल एशियन फ्लायवे ज्याला म्हणतात त्याच्यावर खूप कमी काम झालं आहे. तर या निमित्तानं त्या फ्लायवेवरही काम होऊ शकेल आणि एकूणच महाराष्ट्र आणि भारतात किती प्रमाणात पक्षी येतात, इथल्या विंटरिंग ग्राउंड्सवर किती प्रमाणात पक्षी येतात त्यावर आणखी प्रकाश पडू शकेल अशी मला आशा आहे आणि त्या निमित्तानं मी इथे आहे आणि बरंच काम आहे पण यापुढे खूप काम उरलं आहे असं म्हणता येईल. धन्यवाद. तर अशा पद्धतीने परत एकदा मला असं वाटतं की कल्चर, सायन्स, पब्लिक हेल्थ अँड पब्लिक पार्टिसिपेशन या 4 खांबी याच्यावरती जर आपण काम करत राहिलो तर मला वाटतं त्याचे फाउंडेशन्स खूप पक्के होतात आणि मग समाजाला जे हवं आहे तेच आपण करतो. आपल्यालाच फक्त हवं आहे अशा गोष्टी आपण करत नाही. आज इतकं बोलून मला वाटतं हे जे क्लायमेट चेंज होतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे आणि या अनेक गोष्टी अशा हे भस्मासूर आहेत अक्षरशः, हे आपल्या डोळ्यांच्या समोर आलेले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा मंगोलियामध्ये जातो, सायबेरियामध्ये जातो तेव्हा जंगलं बेचिराग झालेली दिसत आहेत. आज लॉरेल्स आहेत, पाईन्स आहेत, स्प्रूस आहे. म्हणजे मी बघितलं तर हजारो किलोमीटर्सची जंगलं जे एव्हरग्रीन म्हणजे फॉरेस्ट होते ते आज असे खराट्यांसारखी झाडं उभी आहेत. म्हणजे काही नाही राहिलेलं नाही. तर ते आज ही परिस्थिती आहे. आज आपल्याकडे मायग्रेटरी डक्स येत आहेत जे मायग्रेट करून स्थलांतर करून बदकं येतात. आम्ही गेले 30 वर्ष मी त्यांचं ऑब्झर्वेशन करतो आहे. तर पूर्वी ज्या तलावांवरती 30-30 हजार बदकं येत होती तिथे आता म्हणजे मला सांगताना वाईट वाटतं की 3 आणि 4 पेअर्स येत आहेत. व्हेअर आर वी गोईंग? दमोइजल क्रेन्स म्हणजे क्रौंच पक्ष्यांसारखे पक्षी जे हजारांच्या संख्येने मी जेजुरीला पाहिलेले, त्याला मी आकाशात नकाशे काढणारे पक्ष्यांसारखे लेख लिहिले होते. आज तो पक्षी नावाला दिसत नाही आहे. म्हणजे दिस इज अ रियालिटी. आणि अजूनही सगळे शास्त्रज्ञ आपल्याला सांगतायत की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या समाजाने या गोष्टी सगळ्या सिरियसली घ्यायला पाहिजे. नेचर कन्झर्वेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ. निसर्ग राहिला तरच माणूस राहील आणि निसर्ग नाही राहिला तर माणूस जाईल आणि मग परत निसर्ग परत वाढेल आणि परत निसर्ग येईल. पण माणसाला राहायचं असेल तर निसर्गाचं जतन आज, आत्ता आणि या क्षणापासून करणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ह्यासाठी आम्ही या सगळ्या आपल्या लहान मुलांचं आपल्या भावी पिढीकडे जाऊन त्यांना सांगत आहोत आणि प्रयत्न करत आहोत. थँक्यू.